कँडी मग ती कच्च्या कैरीपासून बनवलेली कँडी असो किंवा आवळ्यापासून बनवलेली कँडी असो, कँडी तर सगळ्यांनाच आवडते आणि ही कँडी वर्षभर छान अशी टिकते. पण वर्षभर छान अशी राहण्यासाठी डब्यामध्ये कँडी शिल्लक राहत नाही, कारण इतक्या पटकन संपते. आणि अशी कँडी बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तर ही कँडी बनवायलाही अगदी सोपी आणि पटकनही होते. आणि आता आंब्याचा सीझनही चालू आहे, तर अशा सीझनमध्ये सगळ्यांनीच अशी कँडी बनवायला हवी. अजून काय आंब्याच्या झाडाला म्हणावा असा चांगला पाडा आलेला नाही आहे. आणि कँडी बनवण्यासाठी मी हा केशर आंबा घेणार आहे. इतर कैऱ्यांच्या मानाने केशर आंब्याच्या कैऱ्या गोड असतात आणि त्यामुळं साखर कमी घालावी लागेल, म्हणून मी ह्या केशर आंब्याच्याच कैऱ्या कँडी बनवण्यासाठी घेणार आहेत. तर आता मी ह्या कैऱ्या तोडून घेते. ह्या 3 कैऱ्या कँडी बनवण्यासाठी मी तोडून घेतलेल्या आहेत. कैरीचा चिक उठतो, त्याच्यामुळे मी कैरी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि आता मी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. सुरुवातीला कैरीचा हा देठाकडचा भाग आहे तो मी हे असा कापून घेणार आहे. आणि आता ह्या कैरीची ही अशी साल काढून घेणार आहे. कैरी तशी म्हटलं तर शिजवली तरी चालते, पण मी अशी साल काढून घेणार आहे. कैरी अशी उभी धरून कैरीच्या कोईला अजिबात गाभा राहणार नाही, असा सगळा गाभा मी काढून घेतलेला आहे. आणि अजिबात कैरीच्या कोईला अजिबात गाभा नाही राहिलेला. ही सगळी कैरी कापलेली मी ही कुकरच्या डब्यामध्ये घेतलेली आहे. गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि हे स्टँड ठेवलेले आहे. कुकरच्या खाली मी हे पाणी ओतून घेतलेले आहे. आणि आता ही कापलेली कैरी मी कुकरमध्ये ठेवलेली आहे. आता हे घेतलेले 4-5 लवंग घेतलेले आहेत, 4-5 मिरे घेतलेले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा आहे, तो मी हा टाकून घेतलेला आहे. आणि कुकरला मी 2 शिट्ट्या देऊन घेणार आहे. कुकर आता थंड झालेला आहे आणि कैरी छान अशी शिजलेली आहे. कैरीमध्ये मी ही दालचिनी, लवंग, मिरं हे फक्त वास येण्यासाठी टाकलेले. कैरीची कँडी छान अशी चटपटीत व्हावी म्हणून मी हे टाकलेले. तर आता हे वरच्यावरच होतं, त्यामुळे मी हे असं काढून घेतलेले. आणि कैरी एकदम छान अशी शिजलेली आहे, एकदम मऊसर शिजलेली आहे कैरी. 2च शिट्ट्या दिलेल्या आहेत मी आणि 2 शिट्ट्यांमध्ये छान अशी कैरी शिजलेली आहे. कैरीमध्ये छान असा वास येण्यासाठी मी जे मिरी, दालचिनी, लवंग घातलं होतं ते मी इतर कुठल्या तरी भाजीमध्ये घालणार आहे. चमच्यानी मी असं हे थोडंसं बारीक करून घेतलेले. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि एक अर्धा चमचा तूप टाकलेले. स्टीलची कढई आहे आणि खाली कुठेही चिटकू वगैरे नाही, त्यामुळे मी अर्धा चमचा हे तूप घालून घेतलेले. कैरीचा हा 1.5 वाटी गर आहे, तर अर्धी वाटी मी ही साखर घेतलेली आहे. साखर प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार घेत असतं. जास्त साखर घालायला लागू नये त्याच्यामुळे मी केशर आंबा घेतलेला आहे. तर 1 चमचा मी लाल तिखट घेतलेले, पाव चमचा मी हे साधे मीठ घेतलेले आणि पाव चमचा टाकलेले हे सैंधव मीठ. एक अर्धा चमचा मी हा चाट मसाला घेतलेला आहे आणि चाट मसालाही घालून घेतलेला आहे. कैरीची कँडी बनवण्यासाठी मी जे मिश्रण बनवलेले ते मी ह्या ताटामध्येच घालून घेणार आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मी ह्या ताटाला असं तूप लावून घेतलेले आणि ह्या कैरीचे कँडीचं जे मिश्रण आहे त्याला किती छान सुरेख असा कलर आलेला आहे. आणि एक 8 मिनटं मोठ्या गॅसवरती मी हे छान असं शिजवून घेतलेले आणि आता हे छान शिजलेले, त्यामुळे मी हा गॅस बंद केलेला आहे. आणि आता हे मिश्रण मी ह्या तूप लावलेल्या ताटामध्ये घालून घेतलेले
आणि गरम आहे तोपर्यंतच मी हे सगळं मिश्रण ह्या ताटामध्ये घालून घेतलेले आणि लगेच मी हे पसरूनही घेणार आहे. कँडी बनवण्यासाठी हे फॅनच्या हवेखाली वाळवलं तरी चालतं आणि फॅनच्या हवेखाली वाळवायला 2-3 दिवस लागतात. पण सध्या उन्हाळा आहे, कडक छान असं ऊन आहे, त्याच्यामुळं मी हे उन्हामध्येच वाळवून घेणार आहे, कारण आमच्याकडं भरपूर ऊन येतं. तर मी हे असं आहे ना पसरून घेतलेले ताटामध्ये. मला ही कैरीची कँडी थोडीशी जाडसरच हवी आहे, त्याच्यामुळे एकाच ताटामध्ये मी ही सगळी कैरीची कँडी पसरून घेतलेली आहे. आणि फॅन खालीसुद्धा 2-3 दिवस लागतात. ज्यांच्याकडं उन्हाची सोय नसेल त्यांनी फॅन खाली वाळवून घेतलं तरी चालतंय, पण आमच्याकडं कडक ऊन पडतं, त्यामुळं मी ही कँडी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. कडक उन्हामध्ये मी कँडी छान अशी वाळवून घेतलेली आहे आणि कँडी आता तयार झालेली आहे. तर त्यांना कँडी काढून घेते. कैरीची ही पोळी दोन्ही साईडनी मस्त छान अशी वाळलेली आहे. कैरीच्या ह्या पोळीला 2-3 उन्हं देऊन छान असं सुकवून घेतलेले, त्यामुळं पोळीमध्ये अजिबात ओलसरपणा नाही आणि अशा पद्धतीने बनवलेली कँडी वर्षभर आरामात टिकते. आणि ह्याच्यामध्ये तिखट किंवा जे काही मसाले घातलेले आहेत त्यामुळं मसाल्याची चव आणि वरतून पिठी साखर अशी छान अशी चव लागते. पिठी साखर नाही लावली तरी चालू शकते, पण पिठी साखरेमुळं छान अशी चव लागते. अशी ही मी कँडी तयार केलेली आहे. तुम्ही करून बघा, घरातील सगळ्यांना खूप आवडेल.